नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता बघा हा व्हिडिओ आहे हळदीच्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ। म्हणजे मांडवाच्या दिवशी सकाळी हळदीच्या दिवशी मुलाकडे मांडव असतो आणि मांडव आणल्यानंतर त्यानंतर लगेच देवक आणता। देवक मुलाची बहीण आणत असते। तर देवकाचा कार्यक्रम आता आमच्या शिवानी ताईच करणार आहे मस्त। आणि बघा आता आमच्या शिवानी ताई मस्त रेडी होऊन आलेले आहे आणि गाडी ओळते आहे। तर गाडी बैल मस्त सजून आले आणि पूर्वी अशीच रीत होती, मांडव जो असतो टाकायचा तो बैलगाडीमध्येच येत होता। आणि आत्ता पण बघा यांनी मस्त बैलगाडी सजून आणलेली आहे आणि छान असं मस्त बैल पण किती शांत उभे आहे आणि मस्त सर्वजण आता इथं फोटोशूट वगैरे करणार आहे। आणि बैलांपाशी फोटो काढायला खूप भारी वाटतं आणि सर्वांचं मस्त तिथं टावेल टोपी टाकून त्यांना मानपान दिला जातो, नारळ देता। जे बैलगाडी आणता म्हणजे मांडव डगळ्याची गाडी आणता त्यांना मानपान देता आणि गुलाल उडवता। असं भरपूर अशी म्हणजे लग्नामधली रीत असते। तर इथं चाललं होतं सगळ्यांच्या गप्पा आणि आता थोड्या वेळातच लगेच देवक आणायची तयारी करायची आहे। तर चला बघत राहा व्हिडिओ। तर इथं आम्ही सर्वजण उभे राहिलो होतो फोटो काढण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग लगेचच मी मांडव ओवायला गेले आणि हे जे उभे आहे गाडीपाशी ते आहे मुलाचे मामा। तर मी मामांना पण ओवळते आणि गाडी पण ओवळून घेते, बैलांना ओवळून घेते। आणि किती दिवसापासून माझे घरचे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर नाही करू शकले, कारण लग्नाची धावपळ, पुऱ्यांना जा, हळदीला जा, मेहंदीला म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जाई खूप झाली माझीवाली। आणि त्याच्यामुळे मला घरचे व्हिडिओ रुटीन तुमच्यासोबत शेअर करता नाही आली आणि त्यामुळं मी तिथं होते तर मग तिथली मी सर्व व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे। आणि बघा ही आहे मुलाची आई, आमच्या मोठ्या आत्या। तर आता त्या पण मांडव ओवायला आलेल्या आहे आणि प्रत्येक म्हणजे सर्वांनीच मांडव ओवाळला, पण मी सगळ्यांची व्हिडिओ नाही काढू शकले कारण की व्हिडिओ काढत होता अवधूत, त्याच्याकडे फोन होता, मला जास्त व्हिडिओ तिथं काढता नाही आली। भक्ती माझ्याकडे होती त्यामुळे त्यांनीच व्हिडिओ तर देवकाची तयारी वगैरे झाली आणि देवक घेऊन निघाले। तर इकडे आम्ही माथणी भरत होतो, माथणी भरायला लागती। तर 5 सवासनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं पहिल्यांदी आणि 5 वेळेस त्या माथणीमध्ये पाणी ओतायचं। आणि आम्ही मस्त डिझाईनची माथणी आणली होती हळदी कुंकाच्या बाजारामध्ये, मी तुम्हाला दाखवली होती। आणि ती बांधून ठेवायची आणि त्याच्यानंतर मग दुपारी हळदीचा कार्यक्रम चालू होतो। तर सगळ्या ज्या आमच्या आत्या त्या होत्या पाहुण्या, नवरदेवाच्या मामाची मुलगी, मावशीची, त्या सर्वजणी आलेल्या होत्या। आणि बघा आमचे वल्लभ मस्त तिथं नाचत होते इकडं। तर मिस्टर व्हिडिओ काढत होते आमचीवाली। तर असा मस्त लग्नाचा कार्यक्रम छान असा पार पडलेला आहे। तर लग्न घर कसं असतं, सर्वजण येतात एकत्र आणि सर्व एकमेकांना भेटतात, पूर्ण आनंदाचं उत्साही वातावरण असतं। आणि या घरामध्ये पहिले आमच्या दिदींचं लग्न झालं, त्याच्यानंतर आता आमच्या दादाचं, आणि दादा सगळ्यात मोठे असल्यामुळं त्यांचं खूप हाजीगाजीने लग्न झालेलं आहे। तर लग्नाची पण थोडीशी व्हिडिओ मी काढलेली, मी तुम्हाला ती पण शेअर करणार आहे। तर चला, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। कुंकू त्यांना मळवट पार खाली भरला मागवा ना, तू नव्हती ना, तू कुठं गेली होती ना? मामी भरताना हां नाही, मग सांगितलं असतं मामी.
आता मी तुला नाही बोलणार शिवानी. कोण ना नको मारतो. तुला नाही बोलणार. सचिन, आमचं काय आता तुमचं असं. ऐकलं फुका म्हणा. चला, तर इथं देव घेऊन आता घरी आलेले शिवानीताईन ते. आणि घरी देव आल्यानंतर पहिल्यांदा घरात न्यायच्या आधी देव नाचवलं जाते आणि त्याच्यानंतर देवाची पूजा वगैरे केल्या जाते बामणाच्या हातून. तर आता सर्वजण देव नाचवतील. आणि बघा आमच्या शिवानीताई आणि भाऊ आधी देव नाचवतात, त्याच्यानंतर मग सर्वजण ज्यांना देव नाचवायचे ते पुढे येऊन देव नाचवता. आणि देवांनाच पहिले आनंद द्यायचा राहतो, मग आपलं शुभ कार्य व्यवस्थितपणे पार पडतं. तर बघा आमचे वल्लभ दादा पण मस्त छोटेसे दादा डान्स करू राहिले. आणि आमच्या आजीची भाऊजाई, आमच्या परी दिदी, मोठ्या आत्या, छोट्या आत्या सर्वजणी येतील आणि सर्वजणी तिथं डान्स करतील. तर बघा अशा प्रकारे मस्त लग्न घरात कार्यक्रम पार पडत आहे. गुरु खाली तांदूळ देऊ का कडव्याच्या गहू वगैरे बस माणसं बसेल आहे ना. हो दोन्ही दाजी शांतीला झाला ते पूजा होते. काय चाव चाव चालू आहे? हे चांद्याला म्हटलं आवाज जाऊ का? जा काय जेवणाचं खाली उतर दिदी. नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा इह जन्म तरेश सह कुटुंब सेव तीर्थ वैशाख मास निमित्त आदेश विवाह प्रित्यर्थ कुलस्वामिनी तुळजाभवानी देवता खंडेराव देवता भैरवनाथ देवता सदैव लग्नं सुंदरदेवतारावलं चंद्रवलं तदेव विद्यावलं. तर देवक आणलं आणि देवक आणल्यानंतर मग देव नाचवल्या जातात. सर्वजणांनी देव नाचवले आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये आले का देवांची पूजा केली जाते बामणाच्या हातून. तर बघा अंतरपाठ पण धरलेलं आहे. देवांची पूजा वगैरे करून देवांचा एक छोटासा शुभ विवाह लावला जातो आणि त्याच्यानंतर मग देवांना पहिले मान द्यायचा, त्याच्यानंतर मग आपल्या शुभविवाहाला आपलं कार्य पार करायचं. आणि चला आता मी चालले आहे बाजारामध्ये, नाशिकमध्ये जवळ तिथे मार्केटमध्ये गेले का सासूबाईला चप्पल लग्नासाठी. तर मग त्यांना मी ब्ल्यू कलरची चप्पल, पर्पल तुम्हाला कलर पाकवून त्यांना चप्पल नव्हतीच, होती मळ्यातली वापरायची वेगळी, पण त्यांना म्हटलं चला लग्नासाठी मी तुम्हाला चांगली चप्पल घेऊन देते. मग मी त्यांना ही 300 रुपयाची मस्त अशी चप्पल घेतली आणि मग आम्ही चप्पल घेऊन लगेचच. पण छान आहे तो कलर. तर आम्ही आलो होतो भांड्याच्या दुकानामध्ये आणि पहिल्या आत्यांना पण मी ताटल्यांचा सेट घेतला होता आणि आता ह्या आत्यांना पण मी ताटल्याचा सेट घेतला. आणि बघा छान अशा मस्त कप्प्याच्या ताटल्या आहेत, त्या जेवणासाठी पण कामं येत्या.
तर चला आता मी त्यांना आहेर वगैरे घेते आणि बाकीची हळदीची व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला इथंच व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.